सतीश के आपल्याकडे. येस सतीश भाऊ. ओके ओके. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझा आवाज येतोय क्लिअर? हा येतोय, हा लाऊड अँड क्लिअर. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, मी एक दारुडा आहे. माझं नाव सतीश. हाय सतीश भाऊ. हाय हाय एव्हरीबडी. केवळ परमेश्वराची कृपा आहे, तुम्हा बांधवांचा साथ आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम आहे, त्याचप्रमाणे कंटिन्यू याच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे दारूचा विषारी गुट मी आता एक क्षणापर्यंत घेतला नाही, आणि तो न घेतल्यामुळे कल्पना केली नव्हती. पहिल्यापेक्षा आज खूप चांगलं जीवन मी जगतो आहे. मी सर्वप्रथम आपणा सर्वांचा आभारी आहे की आपण मला इथे एक स्पीकर म्हणून मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि जे काही मी अल्कोहोलिक्स अनोनिमसला जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलच, आणि आज स्वतः जीएसओचा खजिनदार असल्यामुळे आज जी वस्तुस्थिती आहे ते आपणा सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. आज व्यक्तिगत अनुभव, कारण ही जी परंपरा आहे या परंपरेवर जवळपास 1 तास 2 तासही बोललं तरी कमीच आहे, एवढं या परंपरेबद्दल बोलल्या जातं या रूढीवर. तर मी माझ्या वैयक्तिक अनुभवामध्ये न जाता मी सरळ विषयाकडे वळतोय. आपल्याला माहितच आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सर्व कार्यक्रम हा अनुभवावर आधारित राहिलेला आहे. पहिले सुरुवातीचे 3 वर्ष चुका आणि शिका हे धोरण राहिलं. त्यानंतर 3 वर्षानंतर लक्षात आलं की आमच्या दारुड्यांचा काही वेगळाच प्रॉब्लेम आहे. दारू नसून तर आमचा ड्रिंकिंग नाही तर थिंकिंग प्रॉब्लेम आहे. तर तो दूर करण्यासाठी, कारण आजार हा बहुआयामी आजार असल्यामुळे एका दारुड्याच्या मानसिकतेला, विचाराला, स्वभावाला धरून 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आपला तयार झाला. 3 वर्षानंतर मद्यापासून कसं दूर राहायचं हे तर आमच्या पूर्वजांना लक्षात येऊन गेलं आणि त्यांनी 12 पायऱ्या बनवल्या. परंतु त्यानंतर जेव्हा 1941ला जे खूप मोठी आपली क्रांती झाली जॅक अलेक्झांडरच्या आर्टिकलमुळे, आणि ती क्रांती झाल्यानंतर जे झपाट्याने समूह वाढले आणि जे नाही व्हायचं ते सर्व चुका आमच्या पूर्वजांनी त्यावेळेस केलेल्या आहेत. आणि जसे अनुभव येत गेले त्या अनुभवाच्या आधारावर आमची एक एक रूढी आमची तयार होणं सुरू झालं. तर सगळा कार्यक्रम हा अनुभवातूनच आलेला आहे. आणि ह्या रूढी तयार होण्याच्या अगोदरच आमची जी स्वावलंबनाची जी रूढी दिलेली आहे ही तर रूढी बनण्याच्या अगोदरच तयार होऊन गेलेली होती, 1940लाच. आता आमचा दारू पिण्याच्या काळातला जर का स्वतःचा अनुभव आम्ही पडताळून पाहिला तर असं वाटायचं मला तरी की एका दारुड्या जो खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आला तर मी माझ्या सगळ्या समस्या मी दूर करू शकतो आणि दारूलाही हँडल करू शकतो. परंतु सतत या सभेमध्ये येत राहिल्यामुळे, कुठे ना कुठे आध्यात्मिक कार्यक्रमावर चालत असल्यामुळे लक्षात आलं की माझ्या सात्विकतेचा आणि पैशाचा काही एक कवडीचाही संबंध नाहीये. की माझ्या जो खूप मोठा पैसा आला तरच मी सोबर राहू शकतो, किंवा माझा जो पैसा नाहीये तर मी सोबर राहू नाही शकत. तर याचा काही संबंध नाही. उलट आज त्याला आम्ही कॉमन सेन्स आणि मेंटल बॅलन्स म्हणतो की मिनिमम रिक्वायरमेंट आणि मॅक्झिमम ऍडजस्टमेंट, कमीत कमी गरज आणि जास्तीत जास्त तडजोड, हेच सूत्र माझं. म्हणजे मी पाय अंथरून जर का मी माझे पाय पसरवतो तर मला बरोबर नियोजन करून माझ्या कमी मिळकतीमध्ये सुद्धा एक चांगलं उपयुक्त जीवन मी जगू शकतो. तर त्यामुळे माझ्या सात्विकतेशी पैशाचा काही एक संबंध नाही आहे. आता ही जी परंपरा, जर का मी मराठीचं पुस्तक 12/12 हे जर का पुस्तक उघडलं तर मला वाटतं पान क्रमांक 124 आहे की 126 आहे. त्यामध्ये ही 7वी रूढी पूर्ण डिटेलमध्ये लिहिली आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्याच पॅरेग्राफ मध्ये लिहिलेलं आहे की सर्वात जास्त जर का यातना सोसाव्या लागल्या असेल तर त्या म्हणजे या 7व्या रूढी करता. एवढा त्रास कुठल्याच रूढीला झाला नाही जेवढा त्रास या 7व्या रूढी करता झाला. म्हणजे ही 7वी रूढी किती महत्वाची असेल आमच्यासाठी. मी जसं सुरुवातीला म्हटलं की आमचे जे ही रूढ्या आमच्या तयार होण्याच्या अगोदरच एक प्रकारे 7व्या रूढीची नीव ठेवल्या गेलेली होती. जेव्हा आमचे जेमतेम 1938ला आमचं अल्कोहोलिक फाउंडेशन सुरू झालं, बीर आणि बॉब आणि जे काही आमचे सभासद होते ऑक्सफर्ड मधून बाहेर निघाले आणि त्यांनी आपली स्वतंत्र 12 मे 1938ला अल्कोहोलिक फाउंडेशन नावाने न्यूयॉर्क न्यू जर्सी मध्ये एक छोटंसं ऑफिस उघडलं, रुथॉकला अपॉइंट केलं आणि तिथून फाउंडेशनचं काम सुरू झालं स्वतंत्ररित्या. त्या अगोदर आम्ही सर्व ऑक्सफर्ड ग्रुपला जोडलेलो होतो.
आणि जेव्हा ऑक्सफर्डशी आमचं मतभेद झालं ना, आम्ही 38ला बाहेर निघून आपलं वेगळं विश्व निर्माण केलं, तेव्हा यांनी पूर्वजांनी, मी इतिहासामध्ये जास्त नाही जाणार कारण आजची परिस्थिती सांगणं खूप गरजेचं आहे, तर हॉस्पिटल, ट्रीटमेंट सेंटर्स, दारुड्यांकरता वेगवेगळ्या शहरामध्ये हॉस्पिटलची चेन, तिथे पगारी नोकर वगैरे असे नेमायचे असं यांनी ठरवलं होतं. आता या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा पाहिजे होता आणि त्यावेळेस अमेरिकेचे खूप मोठे श्रीमंत होते जॉन डी रॉकफेलर ज्युनियर, यांच्याकडून आपल्याला पैसा मिळू शकतो म्हणून त्यांच्याकडे डिसेंबर 1937ला गेले. यांनी आपलं सगळं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं. आम्ही कसे दारुडे होतो, आता दारूपासून आम्ही कसे लांब आहोत आणि इतर दारुड्यांकरता कशा प्रकारे मदत करायची आहे, त्यांनी आपलं ते विजन हॉस्पिटल ट्रीटमेंट सेंटर सांगितलं. तर मित्रांनो, जे आम्हाला नाही गवसलं, जे आमचे नॉन अल्कोहोलिक मित्र आहेत त्यांना समजलं की पैसा आमच्यासाठी किती घातक आहे. रॉकफेलरनी, तिथे फ्रँक एमॉज होते, रिचर्डसन होते, बिल डब्ल्यूचा साळा सुद्धा होता, डॉक्टर लिओनार्ड स्ट्रॉंग आणि लिरॉय चॅपमनच्या मदतीने ती मीटिंग ठरलेली होती. आणि रॉकफेलरने एकच सांगितलं, तुमचं कार्य खूप चांगलं आहे, परंतु जर का तुम्ही इथे पैसा मिक्सअप केला तर तुमचं जे विजन आहे तुमचं कार्य हे कोलॅप्स होऊन जाईल. कारण जिथे पैसा येतो तिथे सत्ता येते आणि सत्तेसाठी मग संघर्ष होतात आणि जिथे संघर्ष होतात त्याचे तुकडे होणं शक्य आहे. या कारणामुळे पैसा नाही मिळाला आणि पैसा न मिळाल्यामुळे हॉस्पिटल, ट्रीटमेंट सेंटर वगैरे आमचं त्यावेळेसचं सगळं राहिलं आणि आपली वेगळी संस्था करून अल्कोहोलिक फाउंडेशनचं काम सुरू झालं. हा इतिहास आहे. पण अजूनही अल्कोहोलिक्स अनॉनिमसला लिफ्ट मिळालेली नव्हती. मग त्यानंतर 1939ला आमचं बिग बुक प्रकाशित झालं. ते बिग बुक वाचून थोडस याला थोडीशी म्हणजे माहिती लोकांपर्यंत पोहोचणं सुरू झालं. परंतु याचं काम करण्याकरता परत पैशाची आवश्यकता होती. त्यावेळेस आता पैसा कसा जमवायचा आणि मग ते रॉकफेलर वगैरे जे आणि जे चार्ल्स बी टाउन जे होते, टाउन हॉस्पिटलचे मालक, ते आणि डॉक्टर सिल्कवर्थ हे वगैरे आपल्या मंडळामध्ये आलेले होते. तर वैद्यकीय क्षेत्राला वगैरे आपली अल्कोहोलिक्स अनॉनिमस माहिती व्हावी, त्याचप्रमाणे या संस्थेला काहीतरी डोनेशनच्या रूपामध्ये आपण काही पैसा घेऊ शकतो का. तर 8 फेब्रुवारी 1940ला रॉकफेलरनी युनियन क्लब न्यूयॉर्क इथे एक डिनर पार्टी आयोजित केलेली होती. 1940ला फेब्रुवारी महिना होता. तर फेब्रुवारी महिना हा स्वावलंबनाचा महिना आपल्या मध्ये म्हटला जातो. जसा नोव्हेंबर महिना परंपरेचा महिना, तसाच स्वावलंबनाचा महिना म्हणून त्याला. आणि त्या डिनर पार्टीमध्ये, रात्री भोजमध्ये रॉकफेलर नव्हते पण त्यांचा मुलगा होता नेल्सन रॉकफेलर, त्यांनी ते अध्यक्षपद भूषवलेलं होतं. डॉक्टर केनेडी, डॉक्टर स्कॉट असे बरेचसे मानवाईक लोक होते. तिथे प्रत्येकाने आपापले अनुभव तिथे मांडले आणि सरतेशेवटी मग एकच निष्कर्ष तिथे ऑन डायस डिक्लेअर करण्यात आलं. रॉकफेलरचा जो मुलगा होता नेल्सन रॉकफेलर, अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही एक सेल्फ सपोर्टेड ऑर्गनायझेशन राहील, बाहेरून कुठलाही फायनान्शियल सपोर्ट घेणार नाही. त्यावेळेस आपले सभासद खूप निराश झालेले होते कारण पैसे न मिळाल्यामुळे हालत आमची मोठी खराब होती आणि पैसा न मिळाल्यामुळे हे खूप त्यांचे म्हणजे खचून गेल्यासारखे झालेले होते. परंतु बिल डब्ल्यूनी भविष्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसला वाचवण्याचं आणि या 7व्या परंपरेचं पूर्ण श्रेय रॉकफेलरला दिलेलं आहे की रॉकफेलरमुळेच अल्कोहोलिक्स अनॉनिमस वाचली आणि आम्ही हा पैशाचा लोंढा आम्ही थांबवला. त्या 7व्या परंपरेमध्ये असे बरेचसे उदाहरण आहे की एका महिलेने तिचे मृत्यूपत्रामध्ये $10,000 अल्कोहोलिक्स अनॉनिमसला डोनेट केलेले होते आणि त्यावेळेस आमची माली हालत खूप खराब होती आणि त्यावेळेस असं ठरलं की सभासदांना, जेवढे काही सभासद झालेले होते ते बिल डब्ल्यूनी प्रत्येक समूहाला पत्र पाठवलेले होते की प्रत्येक समूहाने एका सभासदाच्या मागे वर्षाकाठी $1 तरी हेड ऑफिसला आर्थिक सहाय्य करावं. आणि त्या पत्राचं उत्तर जास्तीत जास्त असं म्हणू शकतो की सगळीकडून हेच आलं की आम्ही त्या आर्थिक मदत करण्यास असमर्थ आहोत. ते पत्र वाचून बिल डब्ल्यू मोठा कासावीस झालेला होता की किती हे म्हणजे त्याला आपण म्हणतो की एक कृतज्ञ नाही आहे, कृतज्ञ आहे, एहसान फरामोश असल्यासारखे आहे. इथे लोक मरतात आहे, लोकांचे पत्रांचा ढिगारा इथे ऑफिसमध्ये पडलेला आहे, त्यांना पत्र पाठवण्यासाठी पैसे नाही आणि हे लोक आज पैसा देत नाहीये. तर अशी पैसे मिळत नव्हते. त्यावेळेस सगळे असे म्हणत होते की सभासदांकडूनही देणग्या येत नाहीये आणि आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं कार्य करायचं आहे, तर आपण ही जे $10,000 त्या महिलेने आपल्या मृत्यूपत्रामध्ये जी नोंद केलेली आहे
ते आपण घ्यायला पाहिजे. आणि भविष्यातही जर का अशा देणगी आल्या तर त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. परंतु ते म्हणतात ना की ग्रुप कॉन्शियस मध्ये ईश्वर बोलतो. त्या ग्रुप कॉन्शियस मध्ये कुठल्या तरी एका सभासदांनी ती एक शंका जाहीर केली की आज जर का आपण हे $10,000 घेतले तर अजूनही जवळपास $50 लाख जे आहे ते लोकांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेले आहे, जे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला त्यांच्या मृत्यूनंतर मिळणार आहे. आणि असे आणखी कितीतरी असेल जे अजूनही आपल्याला माहित नाही आहे. तर असे भविष्यामध्ये पैशाचा एवढा मोठा लोंढा येणार आहे की आपल्याला ते सांभाळणं कठीण होणार आहे. आणि जेव्हा हा पैसा आला तर आपण आपला जो प्रायमरी पर्पज आहे, प्रायमरी प्रथम उद्देश जो आहे की स्वतः दारूपासून दूर राहून इतर दारुड्यांना दारू पासून दूर राहण्याकरता मदत करणं, ह्या प्राथमिक उद्देशापासून आपण भरकटून जाऊ. मग आपल्याकडे एवढा मोठा पैसा आल्यानंतर मग आपल्या पतसंस्था, बँका, मग त्याच्यासाठी ऑडिटर, पगारी नोकर, मग ते पैशाचे घपले, नाना तऱ्हेचे, म्हणजे आपण आपला जो मुख्य उद्देश आहे तो सोडून आपण वेगळ्याच उपक्रमामध्ये आपण लागून जाऊ. तर कुठे ना कुठे आज या $10,000 कुठे ना कुठे ब्रेक लावणं गरजेचं आहे. याला तिलांजली देणं गरजेचं आहे. कारण जर का आज तिलांजली दिली नाही तर भविष्यामध्ये असा पैसा भरपूर येईल. आणि मग जो पैसा देईन तो आपल्या तालावर आपल्याला नाचवेल. तो त्याचा जो स्वतःचा स्वार्थ आहे, त्याचा जो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा उपयोग करून घेऊ शकतो. तर मोठं म्हणून ते यातना शब्द जो म्हटलाय ना 7व्या परंपरेकरता, तर खूप तो शब्द बरोबर वापरलेला आहे की पैसा नाही आहे आणि एवढं मोठे दारुड्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं कार्य आहे. आणि खरंच तो जो झालेला निर्णय, पण तिथे एक ठरलं की आपला जो प्राथमिक उद्देश आहे हे आपलं कार्य खूप छोटे आहे. दिवसेंदिवस अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद श्रीमंत होत चाललेले आहे. परंतु आज आपलं आपण काही एखादी सर्व्हिस ऑफिस उघडतो, ज्याला आपण इंटरग्रुप म्हणतो, डिस्ट्रिक्ट कमिटीचं ऑफिस म्हणतो, ते आणि सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत संदेश पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते या छोट्याशा कार्यासाठी आम्ही सक्षम आहोत, तेवढाच खर्च आम्ही करू शकतो. तर त्यामुळे असे त्या 7व्या परंपरेमध्ये एवढे काही उदाहरण दिलेले आहेत. सगळ्या जर का त्या इतिहासातल्या त्या उदाहरणाचा उल्लेख करणं इथे शक्य नाही, त्याच्यात बराचसा वेळ चालला जाईल. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने परंपरा वाचायला पाहिजे की एका ज्याचे हात नेहमी दुसऱ्यांच्या समोर पसरलेले असायचे, याचनेकरता की दारू करता म्हणा किंवा याच्याकरता मदती करता, अशा याचकाकडून आमच्या पूर्वजांनी एक स्वावलंबनाची एक प्रकारे प्रतिज्ञा घेतली. त्यांनी आम्हाला स्वावलंबन शिकवलं की स्वावलंबन कसं असायला पाहिजे. आणि आज 91 वर्ष काल पूर्ण झाले. या स्वावलंबनाच्या तत्वावरच अल्कोहोलिक्स अनॉनिमस आज चालून राहिलेली आहे. कुठेही अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काम प्रत्येक जण आपापल्या परीने करते आहे. परंतु आज आता मी सरळ आता हा झाला भविष्य काळ, भूतकाळातला पार्ट. आता मी वर्तमान काळामध्ये येतो. आजची जी परिस्थिती आहे ते परिस्थिती जर का बघितली तर कुठे ना कुठे रेशो आपला बिघडत चाललेला आहे. आज आपण भारतामध्ये 1957ला अल्कोहोलिक्स अनॉनिमस आलेली आहे. आज जवळपास 70 वर्ष भारतामध्ये झालेली आहे. आणि भारतामध्ये 70 वर्ष होऊन सुद्धा आज जवळपास 60,000 सभासद अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे 50 ते 60,000 सभासद झालेले आहेत भारतामध्ये. आणि 60,000 सभासदाच्या आपण असं, मी जे माझं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते जर का कॅल्क्युलेशन मी बघतोय तर मी असं समजतो की निम्मे जवळपास 30,000 सभासद आजही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. तर जवळपास 30,000 सभासदही जर का भारतामध्ये सक्षम झालेले आहे, त्यांची आर्थिक बाजू सुधारलेली आहे असं जर का मी म्हणतो, तर एका सभासदाने, आमच्या पूर्वजांनी आम्हाला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रती माझा जो ग्रॅटिट्यूड आहे तो देण्यासाठी एक खूप जुनं सूत्र आहे की एका सभासदाने रोजचा ₹1 जरी वाचवला तर मी माझं ₹1 अंशदान जरी माझ्या हेड ऑफिसला जीएसओला देतो. मी सध्या जीएसओचाच उल्लेख करतोय, आंतरसमूह ग्रुपचा हे प्रत्येक जण आपल्या परीने नंतर विचार करते. तर ₹1 जरी एका सभासदाचा पकडला आपण एका दिवसाचा, मी किती रुपयाची दारू पितो तो दारूचे पैसे नाही मागत, मी किती चकना खात होतो, सोडा सिगरेट पित होतो, काजू खात होतो, काही नाही, ₹1 त्यातला. तर एका सभासदाचे एका वर्षाकाठी ₹365 होतात.
तर 60,000पैकी 30,000 सभासदांनी जर का 365 रुपये अल्कोहोलिक अनॉनिमसच्या प्रायमरी पर्पजच्या कामासाठी आपल्या हेडक्वार्टरला दिला, तर 365 गुणिले 30,000 जर का केले तर हा आकडा 1,09,50,000 होतो. एवढं तरी अंशदान अर्धे सभासद वगळल्यानंतर सुद्धा या आकडा 1,09,50,000 रुपयापर्यंत जातो. परंतु मित्र, मी आता जे आकडे सांगेल, कारण मी ट्रेझरर आहे, हा आकडे जर का मी सांगेल तर हे आकडे ऐकून तुम्हाला की या वर्षी पहिल्यांदा जेव्हापासून आता मी ट्रेझरर झालो आणि मी ही जी याचना करतो माझ्या अल्कोहोलिक अनॉनिमससाठी, आपल्या अल्कोहोलिक सणासाठी, त्यामुळे पहिल्यांदा हा आकडा 50 लाखांनी क्रॉस झालेला आहे. पहिल्यांदा 50 लाखाच्या वरती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. नाहीतर आतापर्यंत मागल्या वर्षीपर्यंत 32 लाख, 34 लाख, 38 लाख हे सभासदांचं अंशदान आहे. आणि मी सांगितलं किती यायला पाहिजे, अर्ध्याच सभासदांनी ते 1 रुपया दिला तरी पण 1,09,50,000 यायला पाहिजे. परंतु 32 लाख, 34 लाख रुपये जीएसओ इंडियाकडे कॉन्ट्रीब्युशन येतात. आता मी पर्सनली माझ्या लेवलला बऱ्याचशा लोकांना फोन करतो, विनवणी करतो, तर कोणी 50,000, 1 लाख आपलं कॉन्ट्रीब्युशन ते देतात. 1 लाखाची लिमिट आहे. तर त्यामुळे यावेळेस जरा 15 लाखांनी कॉन्ट्रीब्युशन वाढलं आणि 50 लाखाचा पल्ला गाठलेला आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, आपण कुठे आहोत हे आकडे मी कोणाला वाटत असेल की मी काही सांगतोय, प्रत्येक कॉन्फरन्स नंतर, बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मीटिंग नंतर प्रत्येक कॉन्फरन्स मेंबरला आणि बोर्ड मेंबरला एक फोल्डर देण्यात येते जीएसओ कडनं, आणि त्या फोल्डरमध्ये पूर्ण अकाउंटचे ऑडिटेड झालेले कागद त्या फोल्डरमध्ये लावलेले असतात. तुम्ही तिथे त्याची शहानिशा करू शकतात की सतीश बोलतोय, खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आज मी आता खजिनदार, दर महिन्याला मला खर्च करावा लागतो. एका महिन्याचा आता या 1 तारखेला 10 दिवसा अगोदर मी पेमेंट केले सर्व 6,12,278 रुपयाचं मी पेमेंट केलं. दर महिन्याला आमचा खर्च आहे 6 लाखाचा अप्रॉक्सिमेटली, एका महिन्याचा आपला जीएसओचा खर्च. तर गुणीला 12 केले तर 12 72,000 अप्रॉक्सिमेटली वर्षे असे पकडले तर 73 लाख रुपये 12 महिन्याचा नुसता खर्च. त्यामध्ये आमचे 4 पगारी नौकर आहे जीएसओ ऑफिसला. आता 5वा पगारी नौकर आता परत आम्ही नेमून राहिलेलो आहे या महिन्यामध्ये 25, 26, 27 तारखेला मुंबईमध्ये. तिथे ऍडव्हर्टाईज दिलेली आहे. परत एक आम्हाला एम्प्लॉई पाहिजे आहे. 5वा अजून त्याचा पगार वाढणार आहे. 40,000 त्याचा पगार पकडला तर 12,48 4,65,00,000 अजून खर्च वाढणार आहे. त्या उपर आमचा आमची जे नोव्हेंबरला जी कॉन्फरन्स होते जीएसओची, जिथे पूर्ण भारताची आवाज डेलिगेटच्या मार्फत मुंबईला पोहोचते, जी आमची एक स्पिरिच्युअल बॉडी राहते, त्याला आपण कॉन्फरन्स म्हणतो, प्रत्येक समूहाची आवाज. त्या एका कॉन्फरन्सला कमीत कमी 8 लाखाचा खर्च येतो. एका कॉन्फरन्सला 72 लाख ते झाले, 8 लाखाचा हा खर्च झाले 80 लाख. त्यानंतर बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मिटिंगा, एका बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मिटिंगचा 2 ते 3 लाख. आमचे क्लास ए ट्रस्टी आहे, त्यांना ऍक्च्युअल खर्च द्यावा लागतो. त्यांना यायची गरज नाही, आपल्याला त्यांची गरज आहे. तर हा कमीत कमी 2 ते 2.5 लाख 3 लाखामध्ये एका बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मिटिंगचा खर्च जातो. त्यानंतर हे जर का पकडले 2-4 लाख रुपये ते पकडा. त्यानंतर आपल्याकडे अशा वेगवेगळ्या कमिटीज बनलेल्या आहेत, जसं जनरल सर्व्हिस मॅन्युअल अपडेशन कमिटी, रिजनल रिअलाइनमेंट कमिटी, आणखी कुठल्या कमिट्या. या कमिट्या, त्याच्यामध्ये काही डेलिगेट असतात, काही ट्रस्टीज असतात. कुठे कुठे नुसते डेलिगेट आहे, कुठे कुठे केवळ ट्रस्टीज आहे. तर हे भारताच्या वेगवेगळ्या शहरात किंवा कुठे मुंबईलाच असे हे भेटत असतात. या कमिटीसाठी पण खर्च येत असतो. हा असा 2-4-5 लाखाचा खर्च पकडला तो. हा आकडा बघा कुठे चाललेला आहे. आणि त्या उपरही कधी ऑफिसचा लॅपटॉप खराब झाला, कधी हे खराब झालं, कधी हार्ड डिस्क गेली, कधी कॅमेरे खराब झाले, मेंटेनन्स, अकस्मात काही खर्च येतात, कधी फ्रीज खराब झाला, कधी एसी ऑफिसचा खराब झाला, वगैरे वगैरे. आपले स्वीपर बाई एक क्लिनिंग हाऊस किपिंगला हे ठेवलेली आहे. आता आपल्याला बिल्डिंगचं भाडं तर देतो, त्या बिल्डिंगचा मेंटेनन्स सुद्धा आपल्याला द्यावा लागून राहिला. त्याचप्रमाणे तिथला म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स सुद्धा आपल्याला द्यावा लागतो आहे, जेव्हा की ते ओनरच आहे. परंतु आपल्याला कमी भाड्यामध्ये ते ऑफिस मिळालेलं आहे, मेंबर्स आहे. तेवढ्या कमी भाड्यात तिथे मिळणार नाहीये. उद्या जर का त्यांनी ते ऑफिस, ती जागा विकली किंवा आपल्याला खाली करायला लावलं तर कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये नुसतं आपलं महिन्याचं भाडं जाणार आहे जीएसओ ऑफिसचं. तर हा एवढा खर्च आहे. आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन किती चाललेलं आहे.
आता मी तुम्हाला आता मार्च महिन्यामध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टीची मीटिंग झाली. मी तिथे जे बजेट आता दिलेलं आहे की या एप्रिल 2026 ते येणाऱ्या मार्च 27 पर्यंत हा जो 1 वर्षाचा जे आमचं आर्थिक वर्ष आहे, त्या आर्थिक वर्षामध्ये जो खर्च होणार आहे 1,07,35,000 खर्च आहे. आणि आमचं कॉन्ट्रीब्युशन किती येत आहे? तर मोठं म्हणजे हा मोठा विचार करण्याला एक गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की कॉन्ट्रीब्युशन 35 लाख, 40 लाख, 45 लाख रुपये होऊन राहिले आणि एवढा लाख करोडोचा खर्च कसा भागतोय? तर मित्रांनो, त्याचा एकच पर्याय, ते म्हणजे आमचं लिटरेचर सेल. दिवसेंदिवस आम्हाला लिटरेचरची प्राइस वाढवावं लागून राहिलेली आहे. का बरं वाढवावं लागून राहिले? कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल सभासदांचं कॉन्ट्रीब्युशन कमी येते आहे. तर त्यामुळे आणि दिवसेंदिवस लिटरेचरची प्रिंटिंग कॉस्ट वाढत चाललेली आहे, कागदांचे रेट वाढत चाललेले आहे, हा प्रिंटिंग कॉस्ट वाढते आहे. त्यानंतर 15% कुरिअरचे चार्जेस वाढलेले आहे. तर यामुळे त्या लिटरेचरचं जे आपल्या छापून येऊन आपल्या घरी जी किंमत पडते त्याच्यावर थोडाफार प्रॉफिट ठेवून तो प्रॉफिटही दिवसेंदिवस कमी होत चाललाय. त्यामुळे नाईलाजास्तव अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काम करण्याकरता लिटरेचरचे रेट वाढवणं गरजेचं झालेलं आहे. पहिले बिग बुक आपल्याला किती रुपयात होते, तर बिग बुकचं 150 रुपये झालेलं आहे. प्रत्येक वस्तूचे आता रेट वाढत वाढत चाललेले आहे. दरवर्षी कर्मचारी आपण जे ठेवलेले आहे, पूर्ण भारताच्या फेलोशिपने ठरवलं की कर्मचाऱ्यांना आपल्याला दिवाळीचा बोनस द्यायला पाहिजे, त्यांना बोनस द्यावा लागतो. म्हणजे आपल्याला 12 नाही 13 महिन्याचा पगार द्यावा लागतोय. एक पगार त्यांना द्यावा लागतोय. त्यांना युनिफॉर्म दिलेला आहे, ड्रेस दिलेला आहे, जोडे मोजेपासून दिलेला आहे. त्यानंतर आता बरेचसे लोक काय म्हणतात, जीएसओला पैशाची काय गरज आहे, जीएसओ काय काम करते? असे स्वतः तर देणार नाही, पण कोणी देणारा असेल त्याला सुद्धा रोखतात. जीएसओ काय काम करते मी सांगतोच आहे की जर का जीएसओ आपला बंद झाला ना, तर आम्ही एकमेकाचे कपडे पाडून आमचा मृत्यू अटळ आहे. कारण सगळ्या भारताची आवाज आपली तिथे पोहोचते. आपल्या समूहाची आवाज आपल्या आयजीआरच्या मार्फत इंटरग्रुपला येते, इंटरग्रुप म्हणून डेलिगेटच्या मार्फत आमच्यासाठी काय आहे ती आवाज तिथे जाते. आणि जर का आपलं हेडक्वार्टरच जर का अशा अडचणीत असेल, तेच जर का भविष्यात बंद झालं, तर आम्हाला जे पूर्ण भारतभरामध्ये जे सेवा पुरवल्या जाते ती सेवा पुरवल्या जाणार नाही. त्याकरता ते टिकवून राहणं खूप गरजेचं आहे. आज मी दिलेला 1 रुपया कुठेही वाईट कामामध्ये खर्च होत नाही, कुठेही खर्च होत नाही. आता तुम्हाला ती सिस्टीम सांगतो, कारण आपलं पूर्ण पारदर्शी काम आहे. हा एका दारुड्याच्या खिशातून निघालेला पैसा आहे. त्याच्यामध्ये आमची आध्यात्मिकता पूर्ण लपलेली आहे. आध्यात्मिकतेचा प्रश्न आहे. जर का ऑफिसच्या कुठल्या कर्मचाऱ्याने एखादं साधं काही लेबर पेमेंट किंवा काही ऑटोचं किंवा टॅक्सीचंही काही वाउचर आणलं किंवा एखादा सेल गेला असेल, लाईट गेला असेल, त्याचंही जर का त्यांनी बिल जोडलं असेल, तर जो अकाउंटंट आहे, जो आणणारा आहे, तो व्हाउचर भरून अकाउंटंट कडे देतो. अकाउंटंट त्याचं व्हाउचर बनवतो आणि तो प्रीपेड बाय म्हणून पहिले सही करतो. प्रीपेड बाय नंतर दुसरा आपला एक एम्प्लॉई आहे, कोऑर्डिनेटर ऍडमिनिस्ट्रेटर, त्याच्याकडे जातो. तो चेक बाय म्हणून सही करतो की यांनी जे व्हाउचर आणि जे पैसे टाकलेले आहे बरोबर आहे की नाही आहे, त्यात तो आपली साईन करतो. त्यानंतर आपला कोऑर्डिनेटर आहे, तो त्याच्यावर सही करतो पास बाय म्हणून. आणि त्याही उपर जेव्हा दर महिन्याला आम्ही वर्किंग ट्रस्टीच्या मीटिंग करता जातो, तर ऍज अ ट्रेझरर म्हणून ते सर्व जेवढे महिन्याभरात जमा झालेले व्हाउचर आहे त्याची शहानिशा ऍज अ ट्रेझरर म्हणून मी करतो. आणि माझी शाश्वती झाल्यानंतर हा बरोबर आहे, त्या तिघांनी सह्या केलेल्या आहे, त्याच्यानंतर माझी सही होते ऍज अ खजिनदार म्हणून. आणि त्या उपर त्या व्हाउचरवर आमचा एक इंटरनल ऑडिटर आहे, तो येतो, तो चेक करतो, त्याचाही त्याच्यावर काउंटर साईन राहते. त्यानंतर आपला सीए येतो. म्हणजे एवढ्या मंथनातून आपला एक साधा व्हाउचर, एक खर्च जोही काही केलेला, एवढ्या मंथनातून आपला खर्च जातो. त्यामुळे तिथे कुठलीही चोरी होण्याची किंवा चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. त्याही उपर आज मी एक रिजनल रिअलाइनमेंट कमिटीचा मेंबर आहोत, जे पूर्ण भारताचं रिजनल रिअलाइनमेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3-4 ट्रस्टी आणि 3-4 डेलिगेट्स आहोत. तर आम्ही पूर्ण भारताचं जेव्हा सर्वे केलेला आहे आणि सर्वे करून जे चित्र समोर आणलं आहे, ते चित्र ऐकून तुम्हाला एक म्हणजे आश्चर्य वाटेल की आजही भारतामध्ये, संपूर्ण भारतात केवळ 30 ते 32% भागातच अल्कोहोलिक्स अनॉनिमस पोहोचलेली आहे. अजूनही 68 ते 70% भागामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं अस्तित्वच नाहीये, पोहोचलीच नाहीये.
पूर्ण ब्लँक पॉकेट पडलेलं आहे. तर या ठिकाणी का या भागामध्ये दारुडे नाहीये? तिथे दारुडे आहे. आता माझं आपल्या या महाराष्ट्राच्या बाजूलाच छत्तीसगड चालू होतो. आज छत्तीसगड हे राज्य, ज्याच्यामध्ये 36 जिल्हे आहेत, भारतामध्ये अल्कोहोल कन्झम्पशन मध्ये नंबर 1 वर आहे. आणि एवढे तिथे दारुडे, कच्ची दारू हे ते वगैरे सगळं मोठ्या प्रमाणावर आहे. असं पूर्ण भारतामध्ये झारखंड, युपी, बिहार, आपलं जे 7 सिस्टर म्हणतो आपण नॉर्थ ईस्ट, इकडे युपी, राजस्थान, इकडे पंजाब, हिमाचल प्रदेश, अजूनही पोहोचली नाही आहे, किंवा असेल इथे बिलकुल छोटे छोटपूट याच्यामध्ये आहे, अजूनही तिथे म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये आहे. लोक प्रयत्न करतात. तर इथेही भरपूर दारुडे आहे. तर त्या दारुड्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं कार्य कसं होईल? आणि सगळे सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही. आम्हाला आमच्या पूर्वजांनी आम्हाला पॉवर्टीचं, गरिबीचं तत्व दिलेलं आहे. परंतु माझी अल्कोहोलिक अनॉनिमस इतकी गरीब असायला नको की त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत हा संदेश पोहोचवला गेला पाहिजे. हे कार्य रडखडलं नाही पाहिजे. मागल्या वर्षी बजेटमध्ये जीएसओ इंडियानी 4 राज्याला स्पॉन्सरशिप दिलेली होती. ओरिसा, छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणा. तिथे प्रत्येक राज्याकरता जीएसओ इंडियानी 75 हजाराचं प्रोव्हिजन केलेलं होतं. तर जिथे एकदा कोणी गेलं, पीआय मीटिंग घेतली, तर एका पीआय मीटिंग मध्ये समजा एखादे काही दारुडे आले तर भागणार नाही. तर त्यांना फॉलोअप देण्याकरता आपल्याला वारंवार जावं लागेल. बरेचसे लोक असतात, त्यांची विलिंगली इच्छा असते, परंतु फायनान्शियली त्यांची परिस्थिती नाही आहे की वारंवार 100 किलोमीटर 200 किलोमीटरवर जाणं, तिथे कदाचित राहायची वेळ आली तर ते शक्य नसते. तर त्याच्याकरता जीएसओ इंडिया अशा 4 राज्यांना स्पॉन्सरशिप देऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे छत्तीसगडमध्ये आता 3-4 ग्रुप सुरू झाले. ओरिसाकडे 1-2 ग्रुप सुरू झाले आहे. आता वृंदावन, हरिद्वार अशा ठिकाणी, आणखी हे राधेचं गाव आहे, बरसाना वगैरे अशा ठिकाणी अल्कोहोलिक अनॉनिमस सुरू होऊन राहिलेली आहे, म्हणजे झालेले आहे, समूह चालू झालेले आहे. याही वर्षी 2 ते 3 राज्याला परत जीएसओ इंडियानी आपण त्याला म्हणून दत्तक घेतलेलं आहे, त्यांना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याच्याकरता जीएसओ इंडिया आपल्याकडून फंड प्रोव्हाइड करते आहे. लोक जे म्हणतात ना जीएसओ इंडिया काय काम करते, जीएसओ इंडिया जिथे सफरिंग अल्कोहोलिक आहे, जिथे आम्ही पोहोचू शकत नाही, आमची लिमिटेशन आहे, तिथे जीएसओ इंडिया काम करते. त्याचप्रमाणे दुसरा एक आहे मास पीआय, ज्याला म्हणतो, की जिथे एकापेक्षा जास्त भाषेचे लोक एकत्र येतात आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक एकत्र येतात, अशाला मास पीआयचं नाव दिलेलं आहे. अशा वर्षाला 6 मास पीआयला जीएसओ इंडियानी मंजुरी प्रदान केलेली आहे. आणि एका मास पीआयला जीएसओ इंडिया 50,000चं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडनं लिटरेचर प्रोव्हाइड करते. आपल्या देहू आळंदीला झालं आहे, चैत्यभूमीला झालेलं आहे. आता हे आमच्या गोंदियाच्या बाजूला ते डोंगरगड म्हणून खूप यात्रा भरते, तिथे झालेलं. अशा भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जीएसओ इंडियानी हे काही एक वर्षापासून हा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याच्याकरता 50 हजाराच्या 6 मास पीआय, तर दर वर्षाला 3 लाख रुपये जीएसओ इंडिया तिथे खर्च करतात. त्याचप्रमाणे सीपीसी, कोऑपरेशन विथ प्रोफेशनल कम्युनिटी, म्हणजे इंडस्ट्री, डॉक्टर, सायक्रॅट्रिस्ट, काही इन्स्टिट्यूशन, इथे जर का अल्कोहोलिक अनॉनिमसचा संदेश पोहोचायचा असेल तर त्या लोकांना अल्कोहोलिक अनॉनिमसची माहिती देण्याकरता जर का आम्ही त्या सीपीसी मीटिंग आयोजित करतो, सीपीसी ऍक्टिव्हिटीज करतो, तशा 30 सीपीसी जीएसओ इंडियानी मंजूर केलेल्या आहे. कुठलाही एरिया आपल्या डेलिगेट्सच्या किंवा ट्रस्टीच्या मार्फत किंवा इंटरग्रुपच्या मार्फत जर का जीएसओ इंडियाकडे आपली रिक्वायरमेंट मागणी करतो, तर प्रत्येक सीपीसीला 10,000चं लिटरेचर जीएसओ इंडिया प्रोव्हाइड करते. त्याचप्रमाणे आता या बजेटमध्ये परत मी 15 लाखाला मंजुरी घेतली आहे. आज आपलं जग म्हणजे मोबाईलमध्ये समाविष्ट झालेलं आहे. आजकाल आपण टीव्ही पण कमी पाहतो, सगळं काही आपलं मोबाईलमध्ये झालेलं आहे. आणि आजकाल पीआय ऍक्टिव्हिटीचा ट्रेंड जरा बदललेला आहे. तर आपणही या मल्टीमीडियाचा उपभोग घ्यायला पाहिजे. त्याकरता मी या मार्च महिन्याच्या बीओटी मध्ये 15 लाखाचं सँक्शन घेतलं. त्याच्यामध्ये एक एम्प्लॉई, त्याला जवळपास 5 लाख रुपये महिन्याला, वर्षाला खर्च होणार आहे, त्याला मंजुरी. कारण आजही आपल्या वेगवेगळ्या प्रांत असल्यामुळे आपल्याला वेल क्वालिफाईड टेक्निकल माणूस पाहिजे होता. कारण आपलं साधं वेबसाईटचं काम करण्यासाठी मागे आम्हाला 4,62,000चं कोटेशन मिळालं.
हा, तर हे एवढाले पैसे, आपली वेबसाईट व्यवस्थित चालली पाहिजे, सगळं काम आपलं पटापट विदिन मिनिटामध्ये झालं पाहिजे, सेकंदात झालं पाहिजे. त्याच्यासाठी एक वेल सॉफ्टवेअर इंजिनियर असा आपण माणूस तिथे ठेवतोय, ज्याला कुठल्याही साऊथच्या माणसाचा फोन आला तर त्याचं इंग्लिश मध्ये त्याला उत्तर देता आलं पाहिजे, त्याच्यासोबत करस्पॉन्डन्स करता आला पाहिजे. जीएसओ मधून त्याला पाहिजे ती मदत मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही एक प्रोव्हिजन केली आहे. त्याचप्रमाणे जसं सत्यमेव जयतेमध्ये आपले हे लोकांचे इंटरव्ह्यू झालेले होते, आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये आमिर खानचा, आपलं आशिष देशपांडे, आणखी मग ते लक्ष्मण भाऊ यांचे वगैरे व्हिडिओ झालेले होते. त्याच्यामुळे खूप मोठी एक कलाटणी मिळालेली होती, खूप बिग शॉट लागलेला होता. जवळपास 4.5 लाख इन्क्वायरीज आपल्या जीएसओला आलेल्या होत्या. तर आता जीएसओ इंडियाच्या ऑफिसमध्ये आम्ही आता जाऊन एक पूर्ण स्टुडिओ तयार करतोय. तिथे आपले क्लास ए ट्रस्टी आहे, जे एचे मित्र आहे, त्यांचे पूर्ण व्हिडिओज तिथे तयार करणार आहोत. आपल्या सुरभीमध्ये आपले सिद्धार्थ काक म्हणून यायचे, रेणुका शहाणे सोबत, ते अँकर म्हणून त्यांनी आपली सहमती दिलेली आहे. आणि क्लास बी ट्रस्टी आणि जे आपले अल्कोहोलिक मित्र आहे, यांचं अनॉनिमिटी, जे आपलं अनामिकतेचं तत्व आहे, हे तत्व जपून त्यांचे सुद्धा ऑडिओ व्हिडिओ तिथे तयार होणार आहे. आणि ते व्हिडिओ युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, इकडे सगळीकडे हे होणार आहे. त्याचप्रमाणे आपण एक स्टुडिओ हायर केलेला आहे देहरादूनला. तो मेंबर्स आहे, तर त्यांनी तो भाडं वगैरे नाही घेऊन राहिलेला आहे, परंतु तिथे पण आपल्याला सेटअप लागणार आहे. पूर्ण एक टीम लागते, त्या टीमलाही पैसे लागते त्यांच्या याच्यासाठी. भले तो स्टुडिओचा खर्च नाही घेणार, परंतु जे माणसं काम करणार त्याला तर मानधन द्यावं लागेल. त्याच्यासाठी 2.5 लाख आणि 50,000 जीएसओ ऑफिसला, असं 3 लाखाचं बजेट त्याच्या तिथे खर्च केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं बरेचसं लिटरेचर जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे, आणि ट्रान्सलेशन करणं आपल्याला शक्य होत नाही. तर मग बऱ्याचशा ठिकाणी अजूनही लिटरेचर ट्रान्सलेशन कमिट्या नाही झालेल्या आहे. त्याकरता आपण प्रोफेशनल लोकांकडून ट्रान्सलेशन करून घ्यायचं, जर का कुठल्या याची डिमांड असेल तर ते करण्यासाठी पण आपण एक 2 लाखाचं 1.5-2 लाखाचं बजेट त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. तर एवढ्या ठिकाणी जीएसओ इंडिया काम करते आहे. आज माझा वेळ झाला की मला सांगून द्याल, कारण मी अगोदरच सांगितलं, मी इतिहासात जास्त गेलो नाही, परंतु आज जे चित्र आहे त्यात जीएसओ इंडिया भरपूर. आता हे साधा आपलं काल 10 जूनचं जे पॅन इंडिया मास्क पियायचं काम झालं, तर हे जास्तीत जास्त आपल्यासाठी कालचा दिवस खूप मोठा सोहळा होता. हा सोहळा पूर्ण आपल्या भारतभरामध्ये कसा साजरा करायचा, आता आमच्या एक डोक्यामध्ये विचार आला की नाही, आपण हे सगळं पूर्ण भारतभरामध्ये पियायचं काम केलं पाहिजे. आपला जीव वाचलेला आहे, त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत जीव वाचवण्याचं आपल्या मार्फत काय काम होऊ शकते. तर आम्ही बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये त्याला मंजुरी मिळवून घेतली, आणि जोही आंतरसमूह इच्छुक असेल त्या आंतरसमूहाला जीएसओची जी सध्या फायनान्शियल अवस्था आहे ते पाहून आपण कमीत कमी 2,000 रुपयाचं लिटरेचर प्रत्येक आंतरसमूहाला द्यायला पाहिजे. आणि जवळपास आज 70 ते 80 भारतातल्या आंतरसमूहाला, माझ्या माहितीप्रमाणे एक्झॅक्ट आकडा यायचा आहे, कारण पीआय चेअरमनने किती, परंतु 2-3 दिवसा अगोदर 70-80 पर्यंत आकडा गेला. भारतातल्या 70-80 जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त आंतरसमूहाला जीएसओ इंडियाकडनं 2-2 हजाराचं लिटरेचर मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे बाय पोस्ट त्यांच्या ऍड्रेसवर पोहोचवल्या गेलेला आहे. आता त्याला कोरिअरचाही खर्च किती आला असेल तोही तुम्ही अंदाज लावू शकता. हे जीएसओ इंडियाच्या मार्फत हे बरेचसे कामं होऊन राहिलेले आहे. तर माझा या संस्थेच्या प्रती माझं काय दायित्व आहे, माझं काय कर्तव्य आहे, हे मला समजून घ्यायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं होतं की दिवसेंदिवस अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद श्रीमंत होत चाललेले आहेत, परंतु जेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसला देण्याची वेळ येते तर आम्ही कंजूस होऊन जातो. तर मी भाग्यवान आहे, माझा जीव वाचलेला आहे. आज माझा परिवार एक सुखी, समाधानी, आनंदी जीवनाचा आनंद घेतो आहे. परंतु माझे अजूनही कित्येक बांधव आहे जे अजूनही मद्यपाशामध्ये अडकलेले आहेत. त्या मद्य आणि त्यांचा परिवार मद्यपाशाच्या यातना भोगत आहे. त्यांच्या त्या शेवटच्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश पोहोचवला गेला पाहिजे, त्याच्याकरता मी जबाबदार आहे. 1965ला टोरंटो कॅनडामध्ये जेव्हा आमचं कन्व्हेन्शन झालेलं होतं, तर त्या कन्व्हेन्शनची थीम होती आय एम रिस्पॉन्सिबल, आणि त्या थीमचं डिक्लेरेशन होतं, व्हेन एनीवन एनीवेअर रिचेस आउट फॉर हेल्प, आय वॉन्ट द हँड ऑफ वे ऑलवेज टू बी देअर, अँड फॉर दॅट आय एम रिस्पॉन्सिबल. जिथे जिथे एला मदतीसाठी आवाज दिला जाईल, तिथे एचा मदतीचा हात पोचला गेला पाहिजे, आणि त्याच्याकरता मी जबाबदार आहे. तर मी प्रत्यक्षरित्या प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, परंतु माझं हे दिलेलं अंशदान त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत पोहोचू शकते.
या डिक्लेरेशनवर बिल डब्ल्यूने खूप मस्त शेअरिंग केलेलं होतं. त्याचे जे वाक्य होते बिल डब्ल्यूचे, की आज 30 वर्ष, त्यावेळेस 1930 वर्ष झालेले होते याला, 30 वर्ष होऊन आणि अल्कोहोलिझमचं प्रमाण आणि आमच्या 30 वर्षामध्ये आमचं सोब्रायटीचं प्रमाण जर का बघितलं तर आम्ही 10%चाही पल्ला गाठलेला नाहीये आणि भविष्यामध्ये आमच्या या मुवमेंटला कदाचित शक्य होणार नाहीये. तर प्रत्येक सभासदाची काय जबाबदारी आहे, एक प्रकारे बिल डब्ल्यूने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे, ईच वन रिच वन. तर त्या एका सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत तरी संदेश पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे. आज मला सांगताना खूप आनंद होतो की दर महिन्याचं मी स्टेटमेंट काढतो. दर महिन्याचं मी स्टेटमेंट रिजन वाईज काढतो. आज भारतामध्ये 18 रिजन आहे आणि त्या 18 रिजन मध्ये सगळ्यात टॉपवर दरवर्षी कॉन्ट्रीब्युशन पाठवण्यामध्ये नागपूर आणि दिल्ली. एका महिन्यात नागपूर पुढे असतो, एका महिन्यात दिल्ली असतो. 1 नंबर 2 नंबर इथेच चालू असतात आणि बाकी त्याच्यानंतर मग बाकीच्या रिजनचा नंबर लागतो. तर हे मी आकडे बोलत नाही. सगळे अकाउंट्सचे कागद तुम्ही डेलिगेट कडून किंवा तुमच्या ट्रस्टी कडून घेऊ शकता. तिथे सगळे कागद लागलेले आहेत. सीए कडनं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं आपलं ऑडिट झालेलं बॅलन्स शीट लागलेलं आहे आणि ते फिगर बघून घ्या. किती ठिकाणी आमचा खर्च आहे आणि आमची आवक किती आहे. तर मित्रांनो, आज माझं आपण खूप मोठ्या याच्यामध्ये सगळीकडे आभार व्यक्त केले, ग्रॅटिट्यूड बोललो, सगळं बोललो, पण माझा खरा ग्रॅटिट्यूड माहिती आहे का याच्यामध्ये दिसून पडतो की माझ्या जीवनामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं काय महत्व आहे. आता आपल्याकडे पैसे फंड जमवण्याचे 2च माध्यम आहे. एक आहे आपल्या ग्रुपमध्ये फिरणारा किटी बॉक्स आणि दुसरं कृतज्ञता दिवसाला मिळणारा एनव्हलप. आता मी बघतोय बरेचशा ग्रुपमध्ये वर्षभर किटी जमा होते आणि मग वर्षाच्या शेवटी जेव्हा समूहाची अॅनिव्हर्सरी येते तर मॅक्झिमम त्या किटीतला पैसा अॅनिव्हर्सरी मध्ये खर्च केला जातो. वास्तविकता किटीचा पैसा केवळ त्या समूहाचा पैसा नाही आहे, कारण त्या समूहाच्या किटीमध्ये इतर समूहाच्या लोकांनी सुद्धा येऊन आपलं अंशदान टाकलेलं आहे. तो समूह त्या किटीच्या पैशाचा केअरटेकर आहे. हा, मला सोहळे साजरे करायचे आहेत, करायला हरकत नाही, परंतु जर का मला वाटते की माझ्या समूहाचा वर्धापन दिवस खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, हे माझं घर आहे, हा माझा होम ग्रुप आहे, तर किमान अशा परिस्थितीमध्ये आम्ही आपला स्वतःचा खिस्सा ढिला करायला पाहिजे. माझ्या घरी कार्यक्रम होत असेल तर मी दुसऱ्याच्या पैशाने माझ्या घरचा सण साजरा करणं मला हे शोभा देत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही वेगळं कॉन्ट्रीब्युशन करून जो किटीचा पैसा आहे, जो आम्हाला एक नेवाडा प्लान दिलेला होता, 10% समूहाने ठेवा, 30% जीएसओला, 60% इंटरग्रुपला दिला पाहिजे, हे त्यांचं औषधान तिथं गेलं पाहिजे. कारण जीएसओची मागणी कोण करेल? जीएसओ कडे मिटिंग होतात का नाही, त्यांच्याकडे किटी फिरते का नाही. आता जर का पुण्यामध्ये एखादं काही काम करायचं असेल, पटकन आपण एक अनाउन्समेंट टाकतो, लोक 50, 100, 500 जे काही असेल पटापट देऊन देतात, पण जीएसओची मागणी कोण करेल? हे आमच्यासारखे जे कस्टोडियन तुम्ही नेमलेले आहे, विश्वासू सेवक, हे चित्र तुमच्या समोर मांडणं आमचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही कुठले कार्यक्रम, वर्कशॉप, वॉल्काथॉन, नाईट विजिल, कन्व्हेन्शन करतो. तर हे कन्व्हेन्शन करण्याचा आमचा उद्देश काय असतो की नवागताला त्यामधून काही मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त त्यामध्ये विषयांचं आदान प्रदान झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर का 2 पैसे काही उरले तर हा जो पैसा आहे, आमच्या ह्या ज्या सर्व्हिस एंटिटीज आहे, त्या सर्व्हिस एंटिटीज पर्यंत हा पैसा पोहोचला गेला पाहिजे कॅरिंग द मेसेजच्या कामासाठी. परंतु आज चित्र असं दिसतंय, खूप दुर्दैव म्हणतो मी या गोष्टीला, की बऱ्याचशा समूहांनी, आंतरसमूहांनी ह्या पैशाचा उपयोग न करता आपल्याकडे बांधून ठेवलेला आहे. काही लोकांनी तर यज्ञ करून ठेवलेले आहे, खूप लोकांनी यज्ञ करून ठेवलेला आहे. इंटरग्रुप, आम्हाला पैसा किती घातक आहे आमच्यासाठी हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला अगोदरच सांगितलं आणि हा थोडाफार पैसा आला तर आमच्या हातातून हा पैसा सुटत नाही. आणि याचे कित्येक उदाहरण आहे की नॉर्थ साईडला, दिल्ली साईडला वगैरे त्या पैशासाठी वादविवाद झाले, भांडणं झाले. त्यानंतर तिथेच नाही झाले, इकडे साऊथ साईडला सुद्धा वादविवाद झाले, भांडणं झाले आणि ते तुकडे झाले, त्या इंटरग्रुपचे तुकडे झाले, ग्रुपचे तुकडे झाले. मग हा पैसा कोणी ठेवायचा, मारा पिट्यापर्यंत झाले आणि कोणी एखादा संगनमत करून तो पैसा घेऊन पळून जातो आणि आपल्या याच्यात पनिशमेंट नाहीये. तर हे पैसा ठेवणं योग्य नाहीये. आज एखाद्या इंटरग्रुपकडे 2 लाख 3 लाख असेल, कोणाच्या ग्रुपकडे 1 लाख असेल, हा पैसा वाहत राहायला पाहिजे. आज डम करून ठेवलाय आपण ना, तो फेलोशिपचा पैसा आहे तो. आणि एक सुरक्षित माध्यम म्हणजे आमचा जीएसओ इंडिया. तिथे तुमचा पैसा, आपला पैसा सगळ्यात सुरक्षित असतो, योग्य मार्गी लागतो. हा पैसा इथे डम करून ठेवला, उद्या एखादा कोणी आला, आपण कोणाच्या प्रामाणिकतेवर संशय घेऊ शकत नाही.
परंतु कोणाच्या प्रामाणिकतेचं अनालिसिसही करू शकत नाही आणि आपण पनिशमेंट देऊ शकत नाही. आमच्याकडे असा प्रकार झालेला. नागपूरमध्ये एक जण असा 2.5-3 लाख रुपये घेऊन चालला गेला. शेवटी तो अज्ञातवासात गेला 2-3 वर्ष आणि काही दिवसांनी बातमी आली त्याचं कॅन्सरने देहांत झालं. तर आपण कुठे ना कुठे या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की हा पैसा आपला नाही, हा फेलोशिपचा आहे ना. हा फेलोशिपचा पैसा त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंतच पोहोचला गेला पाहिजे. त्याकरता हे आम्ही असं एफड्या करून ठेवणं आणि मग त्याच्यानंतर वाटाघाटी. आता अल्कोहोलिक्स अनॉनिमस पोलीस स्टेशन पर्यंत गेली, कोर्टामध्ये केस झाली. आता तामिळनाडूचं एक जिवंत उदाहरण आहे. एका इंटरग्रुपचे 2 इंटरग्रुप झाले. तो पैसा ते म्हणते आमचा आहे, ते म्हणते आमचा आहे. त्याच्या वाटाघाटीसाठी झगडे भांडणं मारापिटापर्यंत गोष्ट गेली. पैसा आमच्यासाठी घातक आहे, आमच्या पूर्वजांना त्याच काही समजलेला आहे. परंतु माझ्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस साठी हा पैसा किती महत्वाचा आहे हे आम्हाला विचार करायचा आहे. तर अजूनही पैशाअभावी बरेचसे कामं रेंगाळलेले आहे, खोळंबलेले आहे. कारण फेलोशिप मधून डेलिगेटच्या मार्फत कॉन्फरन्समध्ये किती पण आवाज आला, हे करा ते करा, तुम्ही याला चांगलं कव्हर चांगलं करा, याला मस्त बाइंडिंग करा, याचं इंग्लिश आहे त्याला मराठीत करा, हिंदीत करा, हे असं करा. परंतु सगळे सोंग करता येतात पैशाचे सोंग. हे सर्व कामासाठी पैसा लागतो. फेलोशिपची आवाज येते, परंतु ट्रस्टींजवळ, बोर्ड ऑफ ट्रस्टींजवळ फायनान्स आणि पॉलिसी आहे. ते नियोजन बघतात, त्यांच्याजवळ किती तरतूद आहे आणि त्या तरतुदी अभावी जेवढं शक्य होत असेल तेवढं करतात. अदरवाईज ते रिटर्न पाठवल्या जाते फेलोशिपला आणि मग असं वाटतं की जीएसओ काहीच काम करत नाही. जीएसओला आम्ही म्हटल्यानंतर त्यांनी हे केलंच नाही. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर जोपर्यंत माझा जो खरा ग्रॅटिट्यूड म्हणतो ना आणि माझी खरी आध्यात्मिकता, या 2 गोष्टी जोपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला माझी स्वतःची अल्कोहोलिक्स अनॉनिमस वाटणार नाही, तोपर्यंत माझा खरा ग्रॅटिट्यूड या संस्थेच्या प्रती निघणार नाही. स्वावलंबन शिकवलेलं आहे, परंतु एवढंही आम्हाला आमचं जे मूळ कर्तव्य आहे, आमचा समूह चालवायला किती, समूहाचा काही जास्त विशेष खर्च नसतो. आंतरसमूह, जिथे आमचा समूह पोहोचत नाही तिथे आमचा आंतरसमूह, आमची डिस्ट्रिक्ट कमिटी पोहोचते. तर त्यांना किती आवश्यकता आहे, परंतु त्याच्यावर तर जो पूर्ण भारतभरामध्ये काम केल्या जाते त्याचा खर्च किती मोठा आहे. कारण काम हो नाही हो, पण आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी जे खर्च फिक्स झालेले आहेत ते तर दर महिन्यात होणारच आहे. पगार दर महिन्याला द्यायचंच आहे, भाडं दर महिन्याला द्यायचंच आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस द्यायचे आहे, वॉटर चार्जेस पाण्याचं बिल द्यायचंच आहे, क्लिनिंग साठी येणारी बाई आहे तिला द्यायचंच आहे, बिल्डिंगचा मेंटेनन्स द्यायचंच आहे. हे सगळे खर्च फिक्स आहे. याच्यात तुम्ही कुठली, उलट दिवसेंदिवस याचे रेट वाढत चाललेले. आताच बिल्डिंगचं भाडं 10% वाढवलं. बिल्डिंगचं भाडं 10% या एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून वाढवलं आहे. हे खर्च वाढतच जाणार आहे. मेंटेनन्स दर महिन्याला, दर वर्षाला मेंटेनन्स वाढतो, कॉर्पोरेशनचा टॅक्स वाढतोच आहे. खर्च वाढणार आहे, पण आवक सीमित होत चाललेली आहे. दिवसेंदिवस लिटरेचरची याचे रेट वाढत, कागदाचे भाव वाढणार आहे, प्रिंटिंगचे रेट, आता पेट्रोल डिझेलची टंचाई आल्यामुळे आता ते दळणवळणाचे साधनं महाग झालेले आहे, तर ते लेबर वाढणार आहे, ट्रान्सपोर्टिंग वाढणार आहे, कुरिअर चार्जेस वाढणार आहे, अगोदरच वाढलेले आणखी वाढणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी भागवायच्या कशा? आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा पूर्ण जो दारोमदार आहे हे आमच्या खांद्यावर आहे. ही माझी अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे. बिलडब्ल्यू डॉक्टर बॉबने आपल्याजवळ नाही ठेवली, हे आमच्या स्वाधीन करून दिलेले आहे. तर ह्या हिचं चालक आणि मालक आम्ही आहोत. हे कशी असायला पाहिजे? आज अमेरिकेमध्ये चित्र उलट आहे. तिथे 70% लोक कॉन्ट्रीब्युशन देतात आणि 30% लिटरेचरच्या सेलमधून खर्च भागवतात. आपल्याकडे 70% खर्च आपला लिटरेचर सेलमधून जातो आहे आणि 30% लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून येतो आहे. आता मी सिंगापूरला गेलो होतो ऑक्टोबर महिन्यामध्ये एओएसएमच्या मिटिंगला. मी जीएसओ कडनं कुठलाही 1 रुपयाचा घेतला नाही खर्च, खर्चाने. पण तिथे जे चित्र पाहिलं, तिथे जीएसओ न्यूयॉर्कचे लोक आलेले होते, जनरल मॅनेजर, कोऑर्डिनेटर. त्यांनी जे चित्र दाखवलं आणि एशियाची आमची काय परिस्थिती होती. आज जीएसओ इंडिया 3 देशाला स्पॉन्सरशिप देतो आहे, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका. एक देश दुसऱ्या देशाला स्पॉन्सरशिप देतो आहे. जीएसओ इंडिया इथे काय म्हणते, जीएसओ न्यूयॉर्कला अंशदान आपलं कॉन्ट्रीब्युशन पाठवतो आहे. कारण जीएसओ न्यूयॉर्क कसा चालेल, तो जिथे ज्या ज्या देशामध्ये जीएसओ बनलेले आहे ते प्रत्येक जीएसओ न्यूयॉर्कला कॉन्ट्रीब्युशन देतात. आमचा एक प्रतिनिधी दरवेळेस 2 प्रतिनिधी आमचे एओएसएम ला जातात एशियाला, त्यांचं रजिस्ट्रेशन द्यावं लागते. आमचे 2 प्रतिनिधी आमचे WSM ला, वर्ल्ड सर्व्हिस मीटला. आता
ऑक्टोबर महिन्यात पोर्तुगालला होणार आहे मीटिंग. तिथे तिथे रजिस्ट्रेशन द्यावं लागते. कारण आपलं प्रतिनिधित्व जसं आपला आयजीआर आपला आंतरसंबंध होतो, तसं आपला डेलिगेट आपण पैसे देऊन कॉन्फरन्सला पाठवतो, तसा आपला भारताचा एक डेलिगेट आपल्याला अमेरिकेला पाठवावं लागतं. त्याचं $2,000 त्याचं रजिस्ट्रेशन आहे. $2,000 म्हणजे आज 1,90,000 नुसतं रजिस्ट्रेशन आहे. हा खर्च कसा भागेल? हा खर्च आम्हाला करायचा आहे. कारण आमची अल्कोहोलिक अनॉनिमस जिवंत राहिली पाहिजे. मी भाग्यवान आहे, मला मिळाली. भविष्यामध्ये माझे मुलं बाळ, जावई, नातू हेही भारताच्या का जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकतात. ते दारुडे बनू शकतात भविष्यात. तर त्यांना अल्कोहोलिक अनॉनिमस त्यांना मिळाली पाहिजे. आणि त्याच्याकरता आज मला ही कृती करायची आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. चार्ली मार्शल कॅनडाहून आला, त्यांनी दिल्लीतून मग हॅरियमने मुंबईला, मग अनिल डी नागपूरला यायची, त्यांनी कामं केले. त्या लोकांनी माझ्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमस माझ्या दारापर्यंत आणून ठेवली. आज माझं कर्तव्य आहे. तर तनानी, मनाने आणि धनाने माझा तिन्ही पद्धतीने अल्कोहोलिक अनॉनिमसला माझा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे. आणि मीटिंग मध्ये गेलो का नाही गेलो का, कुठे प्रेझेंटी दाखवली का नाही दाखवली का, चालून जाईल. परंतु पैशाचं सोंग नाही करता येणार. पैशाचं काम पैसाच करतोय. तर जिथे मी नाही पोहोचू शकत प्रत्यक्षरित्या, तर माझं दिलेलं जे अंशदान आहे, ते अंशदान माझ्या समूहाच्या मार्फत, आंतरसमूहाच्या मार्फत, डिस्ट्रिक्ट कमिटीच्या मार्फत आणि जीएसओ इंडियाच्या मार्फत त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत माझं ते अंशदान पोहोचू शकते. प्रयागराजला एवढा मोठा कुंभमेळा झाला, तिथे जीएसओ इंडियाने आपल्याकडून फ्री ऑफ कॉस्ट लिटरेचर पाठवलं होतं. कित्येक ठिकाणी, सबरीमाला साऊथ मध्ये तिथे पाठवलं. देऊळांदीचं उदाहरण दिलेलंच आहे. कित्येक ठिकाणी जिथून जिथून डिमांड येते, जीएसओ इंडिया आपण दिलेला जो पैसा आहे, आपलं अंशदान आहे, हे आपल्यावरच खर्च होते. आपला दिलेला पैसा आपल्यालाच रिटर्न मिळतोय. कुठल्या ना कुठल्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत त्या संदेशाच्या मार्फत तो पैसा पोहोचतो, पॉम्पलेट कुठल्याही माध्यमातून. आणि तो सफरिंग अल्कोहोलिक आमच्या सभेमध्ये येतो. आणि मला हे नवागताची खूप आवश्यकता आहे. नवागत अल्कोहोलिक अनॉनिमसची रक्तवाहिनी आहे, हे आले पाहिजे. आजही 70% भागात अल्कोहोलिक अनॉनिमस नाही पोहोचलेली आहे. आम्ही तुम्ही नेमलेले विश्वासू सेवक आहे, आपल्या परीने काम करतो. त्याच्यासाठी नुसतं पैशानेच नाही तर विलिंगनेसही पाहिजे आणि शारीरिक श्रमही आवश्यक आहे. पण या तिन्ही गोष्टीची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं माझा वेळ होत चाललेला आहे. मला अजून 10 मिनिटं आहेत दादा, 10 मिनिटं आहेत अजून, बोलू शकतो 10 मिनिटं. तर बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. कारण आजही जर का माझा जो किटी बॉक्स येतोय, तर मी किटी बॉक्स मध्ये खिसा तपासतो का, बेलडब्ल्यूने जसा तपासलेला होता, हा विचार करायचा आहे. की आजही मी एखाद्या सफरिंग अल्कोहोलिकचे चहाचे पैसे मी टाकतो का. बर्थडे, आता मी बघतोय, बर्थडे आला माझा, कृतज्ञता दिवस आला, त्या कृतज्ञता दिवसाच्या दिवशी मेडल मिळते आणि जीएसओ इंडियाचा इन्व्हलपही मिळतो. परंतु तो इन्व्हलप मी बघतोय मेंबर आपल्या बायकोच्या हाती देऊन देतो आणि आपले खास मित्र त्यांना घेऊन धाब्यावर, हॉटेलमध्ये पार्टी करायला जातो. मनाई नाही आहे, काही मनाई नाही आहे. माझा जीव वाचलाय, नवीन जीवन मिळालेलं आहे, सोहळे मी साजरे करायला पाहिजे. परंतु ज्या संस्थेने जीव वाचवलाय, त्या लिफाफ्याचा, त्या किटी बॉक्सचा मी मान ठेवतो का. माझं काय अंशदान असायला पाहिजे. मी ₹1 गणित सांगितलं तर माझी अल्कोहोलिक अनॉनिमस करोडोपती होते. आणि आज त्या ₹1 जो कॉईन आहे ₹1 त्याच्यावर असा ठेंगा दिलेला आहे. म्हणजे ₹1 काहीच होत नाही. ₹1 आज काहीच होत नाही. आज तर म्हणजे ₹5 ₹10 पर डेच्या हिशोबाने हे आहे. मी असंच बोलत होतो, तर माझे नागपूरचे काही मित्र आहेत, त्यांना एक मी साधीशी कल्पना दिली. ते आता ग्रॅट्युटेडच्या दिवशी मग ते पेढे वाटणं, अल्पोपहार करणं, हे करणं, 2,000, 5,000 खर्च होते. आणि मग लिफाफ्यामध्ये ते 200, 500 असे टाकायचे. आणि एका दिवशी खूप मोठा असा 4-5 हजाराचा खर्च होते. त्याला एक सांगितली, म्हटलं आपण रोजचं जर का, आता ते असे कित्येक सभासद आहे की रोजचे ₹5, कोणी रोजचे ₹10 जीएसओ इंडियाला स्कॅन करून पाठवतात. मलाही आर्थिक भार असं जाणवत नाही. आणि वर्षाच्या काठी ₹500 देणं का आणि रोजचे ₹5 दिले तर माझा कितीतरी अंशदान चाललं जाते. तर असाही मी फंडा लावू शकतो. आणि नागपूरचे माझे बरेचसे एचे मेंबर आहे, त्यांना माझा हा कॉन्सेप्ट पटला. रोज माझ्याकडे डेली रोजचे किती कॉन्ट्रीब्युशन आलं, कुठून कुठून आलेलं आहे आणि किती आमचा लिटरेचर असेल, डेलीची रिपोर्ट माझ्याकडे येते. मी बघतो, तुम्हाला ते रोज कॉन्ट्रीब्युशन दिसते, ₹5, ₹10, ₹5, ₹10.
महिन्याकाठी किंवा वर्षाच्या शेवटी त्यांची एकच पावती बनवून त्यांना देण्यात येते. मी असंही करू शकतो. असे बरेचसे फंडे आहेत. परंतु ह्या गोष्टी जनरली आपले जे विश्वासू सेवक आहे यांनी हे पोहोचवणं गरजेचं आहे. आता कन्व्हेन्शन होतात. कन्व्हेन्शन झाल्यानंतर जो सरप्लस अमाऊंट उरतो ते लोक ते कन्व्हेन्शनची बॉडी आपल्याकडे एफडी करून ठेवून देतात. आंतरसमूहाकडे पैसा येतो. आंतरसमूह तो पैसा फिक्स करून ठेवून देतो बँकेमध्ये. हा पैसा डंप करण्यात काही अर्थ नाहीये. हा पैसा वाहत राहायला पाहिजे. सप्रिंग अल्कोहोलिक पर्यंत पोहोचला गेला पाहिजे. तुम्हालाच काही आवश्यकता आहे, तुम्हाला काही लिटरेचर ट्रान्सलेशन करायचंय, काही करायचं आहे, तुम्ही त्याची मागणी जीएसओ कडनं करू शकता तुमच्या प्रतिनिधीच्या मार्फत. हे सगळं आपला दिलेला पैसा आपल्याच कामामध्ये येतो. परंतु पैशामुळे कामं अडून जाते. सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत हा संदेश पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही वर्किंग ट्रस्टी असल्यामुळे आम्हालाही भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये फिरण्याचं जाण्याचं जावं लागते आणि पाहतो आणि चित्र येते. तर मोठं कठीण आहे. ऑनलाईन एक माध्यम झालेलं आहे. आत्ताच जिथे 7 राज्याची बॉर्डर जिथे लागून आहे, एक बलरामपूर म्हणून गाव आहे, असाच जीएसओच्या मार्फत त्याला संदेश पोहोचवला आणि आज त्यांनी तिथे 6 सभासद तयार केले आणि तिथे एक समूह स्थापन झालेला आहे. उत्तर प्रदेशची, ओरिसाची, छत्तीसगडची, झारखंडची अशी बॉर्डर तिथे लागलेली आहे. आता तो नागपूरला आता 30 आणि 31 तारखेला 2 दिवसाचं नाईट विजल आणि हे झालं, हेलिकॉप्टर झालं, तिथे तो हजर झालेला होता. तर मोठं हे येते की त्याला म्हणजे तिथे फिजिकल मीटिंग नव्हती, त्याने एक दारुडे जमवून सुरू केले. आता कुठे त्याची मीटिंग, आणि तो आपल्या स्वखर्चाने एका नवागताला घेऊन नागपूरच्या कार्यक्रमात सुद्धा आला. तर माझं काय कर्तव्य आहे याच्या प्रती हे मला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपला जो मेन एकच बिझनेस आहे, एकच धंदा आहे, तो म्हणजे सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत संदेश पोहोचवणं. त्याच्यासाठी जीएसओ इंडियाने आता नागपूरला ऑगस्ट महिन्यामध्ये 21, 22, 23 ऑगस्टला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, रिजनल पीआय वर्कशॉप. मी बऱ्याचशा ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तो ऍक्च्युली प्रत्येक माणसाच्या पाठीमागे खर्च जास्त होतोय, त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन त्याच्यातही एवढं कमी ठेवलंय की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग त्यामध्ये घेतला पाहिजे. उदाहरणार्थ एका माणसावर नुसतं जेवणाचा खर्च 2600 रुपये चाललेला आहे, परंतु 2200 रुपये कॉन्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे लोकल लोकांकरता. का तर लोक जास्तीत जास्त आले पाहिजे. उर्वरित खर्च जीएसओ इंडिया बेअर करेल. का तर हा फेलोशिपला हे संदेश वहनाचं कार्य आहे, हे किती प्रकारे कार्य केल्या जाते, कुठे कुठे करायचं आहे आणि आज भारताचं चित्र काय आहे हे त्या कार्यक्रमामध्ये 3 दिवसामध्ये तिथे सांगितलं जाणार आहे. त्यासाठी जीएसओ इंडिया हे कार्यक्रम राबवून राहिले. पहिले एकच नॅशनल कन्व्हेन्शन व्हायचं, तर एकाच ठिकाणी सगळ्याला शक्य नव्हतं होत. तर जीएसओ इंडियाने त्याला 5 भागामध्ये डिवाइड केलं, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि सेंट्रल. आता लखनौला मार्च महिन्यामध्ये झालेला आहे. बरेचसे लोक गेले होते आपल्याकडले, पण आता हे दुसरं सेंटर नागपूर हा भारताचं सेंटर आहे. 0 माईल इथनं गेलेला, ते जीएसओ इंडियाने नागपूरमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमाचा सहभागी व्हावं, त्याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे प्रत्येक आंतरसमूहाच्या पीआय चेअरमनला तो भारतातून कुठूनही येऊ, त्याला जीएसओ इंडिया जाण्या येण्याचं 3rd एसीचं तिकीट सुद्धा देणार आहे. कशासाठी? की जेणेकरून तो हे जे पीआयचे काम आहे कशा पद्धतीने होतात तो शिकेल आणि तो आपल्या भागात जाऊन हे संदेश वहनाचं कार्य चांगल्या पद्धतीने तिकडे राबवू शकेल. त्याच्यासाठी जीएसओ इंडिया त्याला जाण्या येण्याचं तिकीट सुद्धा देऊ करत आहे. तर जी वस्तुस्थिती होती यामध्ये कुठलेही हात राखणी न करता पूर्ण ट्रान्सपरंट ठेवून सगळं चित्र मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही सुटलं असेल तर तुम्ही काही प्रश्नाच्या माध्यमातून मला विचारू शकता. आता मला असं वाटतं मी इथे थांबायला पाहिजे. मी आता माझ्या शब्दांना विराम देतो. आपण मला बोलवलं आणि शांतपणे ऐकून घेतलं. मी आपणा सर्वांचा परत एकदा खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सतीश दादा. येत राहा. आम्हाला भरपूर कांगोरे कळाले, प्रत्येक गोष्टीचे बारकावे कळाले, त्याने आम्हाला फायदा